नमस्कार. आज आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आता भगवंत निर्गुण निराकार सच्चिदानंद घन ब्रह्म प्राप्त करून घेतलेल्या समदर्शी सिद्ध पुरुषांची लक्षणे सांगत आहेत. श्लोक 20. न प्रहृषेत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मवेद ब्राह्मणे स्थितः. श्लोकाचा अर्थ: जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यात ऐक्य भावाने नित्य स्थित असतो. जो पदार्थ मन, बुद्धी, इंद्रिय व शरीर यांना अनुकूल असतो त्याला लोक प्रिय असे म्हणतात. अज्ञानी पुरुषांना अशा अनुकूल पदार्थांच्या बद्दल आसक्ती असते, म्हणून ते पदार्थ प्राप्त झाल्यावर हे पुरुष हर्षित होतात. परंतु तत्वज्ञानी पुरुषाची स्थिती समभावाची झाल्याने त्याला कोणत्याही वस्तूविषयी लेशमात्रही आसक्ती नसते. म्हणून जेव्हा त्याला प्रारब्धाप्रमाणे एखाद्या अनुकूल पदार्थाची प्राप्ती होते, म्हणजे मन, बुद्धी, इंद्रिये आणि शरीर यांच्याबरोबर एखादा प्रिय पदार्थाचा संयोग होतो, तेव्हा तो हर्षित होत नाही. कारण मन, इंद्रिये आणि शरीर इत्यादींविषयी त्याची अहंता, ममता आणि आसक्ती यांचा सर्वस्वी अभाव झालेला असतो. अशाच प्रकारे मन, बुद्धी, इंद्रिये व शरीर यांना जो पदार्थ प्रतिकूल असतो त्याला लोक अप्रिय असे म्हणतात आणि अज्ञानी पुरुषांना अशा पदार्थांबद्दल द्वेष वाटतो. म्हणून ते त्यांची प्राप्ती झाल्यास घाबरतात आणि त्यांना मोठे दुःख वाटते. परंतु ज्ञानी पुरुषांमध्ये द्वेषाचा सर्वथा अभाव झालेला असतो. म्हणून त्यांचे मन, इंद्रिये आणि शरीर यांच्याबरोबर अत्यंत प्रतिकूल पदार्थांचा संयोग झाल्यावरही ते उद्विग्न म्हणजे दुःखी होत नाहीत. येथे स्थिर बुद्धी या विशेषणाचा भावार्थ असा की तत्वज्ञानी सिद्ध पुरुषाच्या दृष्टीने एका ब्रह्माशिवाय जगामध्ये इतर कुणाचेही अस्तित्व नसते, म्हणून त्याची बुद्धी नेहमी स्थिर असते. लौकिक दृष्टीने नाना प्रकारचे मान अपमान, सुख दुःख इत्यादींची प्राप्ती झाल्यावरही कोणत्याही कारणाने त्याची बुद्धी ब्रह्मस्थितीपासून कदापि विचलित होत नाही. ती प्रत्येक अवस्थेमध्ये नेहमी एका सच्चिदानंद घन ब्रह्मामध्येच अचल भावनेने स्थित असते. असम्मूढ असे म्हणण्याचे तात्पर्य असे की ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये संशय, भ्रम व मोह यांचा लवलेश नसतो. त्याचा संपूर्ण संशय अज्ञानासह नष्ट झालेला असतो. ब्रह्मविद याचा अभिप्राय हा की ज्ञानी पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मतत्व चांगल्या प्रकारे जाणतो. ब्रह्म काय आहे, जगत काय आहे, ब्रह्म आणि जगत यांचा संबंध काय आहे, आत्मा व परमात्मा हे काय आहेत, जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये काय भेद आहे इत्यादी ब्रह्मविषयक कोणतीही गोष्ट जाणून घेण्याचे त्याला शिल्लक उरत नाही. ब्रह्माचे स्वरूप त्याला प्रत्यक्ष दिसते, म्हणून त्याला ब्रह्मविद असे म्हटले आहे. ब्रह्मणी स्थितः असे म्हणण्याचा भावार्थ असा की असा पुरुष जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये नेहमी ब्रह्मामध्येच स्थित असतो. याचा भावार्थ असा की कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये शरीरामध्ये त्याची स्थिती नसते. ब्रह्माबरोबर त्याची एकता झाल्यामुळे कधीही
कोणत्याही कारणाने त्याला ब्रह्माचा वियोग होत नाही. नेहमी त्याची स्थिती एकसारखी बनून राहते. त्यामुळे त्याला ब्रह्मणे स्थित असे म्हटले गेले आहे. अशा प्रकारे आज आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.